मुंबई लोकलमध्ये अत्यंत किरकोळ क्षुल्लक अशा वादामधून हत्या झाल्याची हादरवणारी अशी घटना ताजी आहे आणि असं असताना पुन्हा एकदा माहीम स्थानकामधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे। चालत असताना धक्का लागला म्हणून एकानं दुसऱ्या व्यक्तीवरती थेट चाकूने वार केलेत। धक्का लागल्याच्या नंतर प्रवाशानं माफी देखील मागितली होती, पण आरोपीनं त्याचा पाठलाग केला आणि त्याच्यावरती चाकू हल्ला केला। माहीम स्थानकाच्या परिसरामधली ही सगळी घटना आहे। या घटनेमध्ये प्रवासी गंभीररित्या जखमी झालेला आहे। त्याच्यावरती सायन इथल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। हल्ला करणाऱ्या आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ माजली। रेल्वे परिसरामध्ये किरकोळ वादामधून हल्ल्याची गेल्या 6 महिन्यातली ही तिसरी घटना आहे। त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आलाय। बघूयात काही राजकीय घडामोडी। बातमी आहे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची। फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये सध्या उद्धव ठाकरे हे आपले दौरे करतायत आणि आज याच दौऱ्याच्या निमित्ताने ते परभणीत होते। त्यावेळेला त्यांनी परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केलाय। गद्दारांना वापरा आणि फेका हाच त्यांचा उपयोग असून भाजप मिंधेंना फेकून देणार अशी टीका देखील ठाकरेंनी केली आहे। देशामध्ये जर कायद्याचं राज्य असेल तर फुटलेले 6 खासदार बाद झाले पाहिजेत असं देखील ठाकरेंनी म्हटलंय। 2-4 वर्षापासून गद्दारीची कीड इकडे लागली। आधीच्या होत्या त्यांनी गद्दारी केली, ती गद्दारी गाडून टाकायची म्हणून नवीन बुजगावणं उभं केलं, ते बुजगावण्याने गद्दारी केली। पण आता मात्र गद्दारीला थारा द्यायचा नाही, नमक हरामीला थारा द्यायचा नाही म्हणजे नाही। मी जेव्हा मातोश्रीवरती बैठक बोलवली होती तेव्हा मला आदल्या दिवशी फोन केला, नाही मुलीची सोयरीक जुळते, पाहुणे पाहायला येणार आहेत, तर मी काय करू म्हटलं, काय करणार थांबा आता, पण व्हिडिओवरनं जॉईन व्हा। हे सगळं खोटं बोललेले, कारण सोयरीक स्वतःची जुळवत होते, खोक्यांची बोलणी चालू होती, हुंडा किती देणार, देण्या घेण्याच्या गोष्टी करायला पाहुणे जाणार होते, हे नमक हराम पाहुणे या नमक हरामाच्या घरी जाणार। तर याच सभेच्या दरम्यान संजय राऊत यांनी खासदार संजय जाधव यांच्यावरती खालच्या शब्दामध्ये टीका केली आहे आणि त्यांच्या या टीकेला आता संजय जाधव यांनी देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे। अरे हा पत्र्याच्या घरात राहणारा साधा शिवसैनिक आज कुठे राहतो? 2000 कोटीचा मालक आहे म्हणून मला कोणीतरी सांगितलं। शिवसेना या 4 अक्षरामुळे मिळालेली ही ताकद आहे। शिवसेना या 4 अक्षरामुळे आणि ठाकरे कुटुंबामुळे। तो असं म्हणतो मला चापटी मारून दाखवा। अरे चापटी काय तुला तुडवणार आम्ही? मला चापटी मारून काय दाखवा? ऑपरेशन तुडवा हे त्यासाठीच आहे। गद्दार दिसला की तुडवा हे आमचं ऑपरेशन आहे, हे शिवसेनेचं ऑपरेशन आहे आणि त्यासाठी कोणत्याही आदेशाची गरज नाही। हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला आदेश आहे। संजय राऊत एवढा बेमानच कोणी नाही। उद्धव साहेबांचा पक्ष संपवायला कारणीभूत जर कोणी असेल तर ते संजय राऊत आहे असं म्हणायला हरकत नाही। म्हणजे जे खासदार सोडून गेले त्यांना जाणीवपूर्वक बदनाम करतायत का संजय राऊत? संजय राऊताचं आणि साहेबाचंच पटत नाही, तिथं ते पुढे बोलत नाही, त्यांना नुकसान कसं पोहोचेल एवढंच काम करतात। तसंच ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्याचं काम सुरू असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय आणि उद्धव ठाकरेंच्या याच वक्तव्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील पलटवार केलाय। काल माझ्यासोबत तिकडे, काल परवा माझ्यासोबत विमानात बसले होते, पण हतबल होते, हतबल म्हणजे कळतच नव्हता मुख्यमंत्री असं काय झालं, ह्या आपले पंख कापतायत आणि कापणारे आपलेच बॉस आहेत, आपण करायचं काय? न्याय तरी कोणाकडे मागायचा? कोणतं दार ठोकायचं? कारण ते दार उघडलं तर पंख कापणार, हे दार उघडलं तरी पंख कापणार। म्हणजे जे काय वाचलंय ते वाचून जेवढे दिवस आहेत तेवढे ढकललेले बरे। या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत। मी मनुष्य असल्यामुळे मला पंखच नाही आहेत, ते माझे पंख कोण छाटणार आहे? पण माझ्यासोबत महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांचा आशीर्वाद आहे, माझ्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे। त्यामुळे काही काळजी करू नका। उद्योजींच्या सदिच्छा या मी स्वीकारतो। 19ला असत्या तर चित्र वेगळं राहिलं असतं, पण त्यावेळेस ते देऊ शकले नाहीत, त्यामुळे त्या सदिच्छा आज मी स्वीकारतो। भाजप म्हणजे बाबर जनता पार्टी। राम मंदिराच्या दानचोरीच्या प्रकरणावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवरती आज पुन्हा एकदा
जोरदार निशाणा साधला, घणाघात केला आणि त्यांच्या या टीकेला भाजपनं देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे. आणि जशी आता कॉक्रोच जनता पार्टी निर्माण झाले तशी नवीन बीजेपी जन्माला आले का? नवीन बीजेपी कोणती? कारण तेव्हा राम जन्मभूमीवरचं जे मंदिर होतं ते बाबरांनी पाडलं होतं. आता आपण राम मंदिर उभारलं. आता ते राम मंदिर लुटणारी नवीन बीजेपी आले, बाबर जनता पार्टी. ही बाबरांची अवलाद आहे. त्या बाबरांनी ते मंदिर पाडलेलं, हे बाबराची अवलाद हे राम मंदिर लुटताय. मग तुमच्यात आणि त्या बाबरात फरक तो काय? मग बाबर जनता पार्टीचे तुम्ही सगळे आहात का? आणि मग हे सगळेजण तिकडे गेलेत, हे त्यांना पाठिंबा द्यायला गेलेत. भारतीय जनता पार्टीचा उल्लेख उद्धवजीनं बाबरी जनता पार्टी अशा प्रकारचा करणं म्हणजे या देशातील, राज्यातील हिंदू बांधवांचा, तमाम हिंदू धर्माचा फार मोठा अपमान त्यांनी केला असं माझं मत आहे. मी त्यांच्या वक्तव्याचा निषेधही करतो. म्हणजे खरं म्हणजे उद्धवजीकडे नैराश्याची मानसिकता आहे. त्यांचे खासदार आज फुटून गेले 6. मला तर असं वाटतं की त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे. उद्धव मुक्त शिवसेना होत असताना अगोदर त्यांनी स्वतःचा पाहिलं पाहिजे आणि मग आमच्या पक्षाकडे बोट दाखवलं पाहिजे. महायुतीच्या मित्रपक्षांमधला वाद हा आज पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलाय. शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी एकनाथ शिंदेंना रामाची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्मणाची उपमा दिली आणि शिवसेना हाच राज्यामधला मोठा भाऊ असल्याचं अप्रत्यक्षपणे त्यांनी म्हटलंय. त्यांच्या याच विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. रावणाचा वध करताना रामाला लक्ष्मणाची सुद्धा साथ लाभलेलीच असते. त्यामुळे आम्ही महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आमचे नेते एकत्र आहेत. राम आणि लक्ष्मण कोण? जनता ठरवेल. आम्हाला इतकंच माहिती आहे की रामाच्या हाती धनुष्यबाण असतो. राम कोण आणि लक्ष्मण कोण याही पेक्षा रावण संपला पाहिजे. रावण संपला पाहिजे आणि संजय राऊतासारखी कैकई ही भावाभावांमध्ये फूट पाडून रामाला वनवासाला पाठवत असते. त्यामुळे आता उद्धव साहेबांनी आता तरी संजय राऊतच्या तोंडाला कुलूप लावावं, नाहीतर उभाटा गटाला कुलूप लागेल. ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणाऱ्या ओमराजे निंबाळकर यांच्यावरती सध्या प्रचंड टीका होती आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ओमराजे निंबाळकरांनी देखील एबीपी माझाच्या समोर आपली भूमिका स्पष्ट केली. उद्धव ठाकरेंच्या संदर्भात कधीही बोललो नाही आणि बोलणारही नाही. त्यांच्या टीकेला माझ्या कामामधून उत्तर देईन असं ओमराजेंनी म्हटलंय. तर मंत्रिपदाची अट ठेवून शिवसेनेमध्ये प्रवेश केला नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. मी वारंवार सारखं सांगताय की मंत्रिपदासाठी ओमराजे गेला. मी आज तुमच्या पुढं जाहीररित्या सांगतो की मी कुठल्याही मंत्रिपदाची आट ठेवून आलेलो नाही. मला फक्त अपेक्षा इतकीच आहे की माझ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावरचा जो मागासलेपणाचा शिक्का आहे तो पुसून काढण्यासाठी जी कामं म्हणून मला करणं गरजेचं आहे त्या कामासाठी केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं त्या ठिकाणी मला मदत करावी. ओमराजेंवर कितीही टीका झाली तरी ठाकरे असेल किंवा ठाकरेंची शिवसेना याबद्दल ओमराजे बोलणार नाहीत काही. मी कधीच बोललो नाही, बोलणारी नाही. का? कशामुळे बोलून का? शिवसैनिकांचा रोष अंगावर येईल ही भीती वाटते. माझ्यावर प्रेम करते तो शिवसैनिकाचा रोष तुम्ही म्हणू नका. ज्या माणसाशी काही संबंध नाही, ज्या माणसाचं काही देणं घेणं नाही त्याच्याबद्दल तुम्ही बोलता का? भावाचा काहीतरी बँक घोटाळा याच्यामधनं वाचवण्यासाठी तुम्ही गेलात. कुठली नोटीस आली होती सांगा मला. कुठली नोटीस आली होती? दाखवा ना मला एक नोटीस की बाबा अमुक नोटीस कुठल्या विभागानं काढली होती. काय माझं एक मत आहे आणि मी कुठल्याच प्रकारच्या दबावाला थारा न देणारा माणूस आहे. मग तसं जर काही प्रकरण असतं तर 22 ते 26 खारकार काय वाट बघत होतं का माझी 4 वर्ष? सरकारनं सोडलं असतं का? IPS अधिकारी आणि नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे एका नव्या वादामध्ये सापडलेत. काही दिवसांपूर्वी विश्वास नांगरे पाटील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते आणि तिथे त्यांनी RSS आणि भाजपची स्तुती केल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाले. याच व्हिडिओवरून नांगरे पाटील यांच्यावरती राजकीय वर्तुळातून प्रचंड टीका होतीये. पोलीस अधिकाऱ्यांनी आपली निष्पक्षता ही गहाण ठेवू नये अशा शब्दामध्ये राज ठाकरेंनी देखील नांगरे पाटलांना सुनावलंय. तर काँग्रेसनं देखील त्यांच्या भूमिकेविषयी आता प्रश्नचिन्ह निर्माण केलं.
मात्र आता भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नांगरे पाटलांची पाठराखण केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशद्रोही संघटना नाही. नांगरे पाटील यांनी संघाच्या शाखेमध्ये जावं असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे. तर चंद्रकांत पाटील यांना उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं. नांगरे पाटलांनी शिवसेनेच्या शाखेमध्ये देखील यावं असा खोचक टोला ठाकरेंनी लगावला. त्यामुळे हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा काही देशद्रोही संघटना नाही आहे. ती देशप्रेम शिकवणारी, ही मातृभूमी माझी आई आहे असं मांडणारी संघटना आहे. आम्ही स्वयंसेवक आहोत. आम्ही वर्षाच्या 6 उत्सवाला जातो. आम्ही दंड घेऊन संचलनात उतरतो. व्हॉट रॉंग? मला काहीच कळत नाही. विश्वास नांगरे पाटीलने यांना पण सुचवेन की तुम्ही संघाच्या शाखेत जा म्हणून. संस्कार मिळतात, शिस्त मिळते. आणि या मॅडमना असं सुचवेन की संघाची जी राष्ट्रसेविका समिती आहे त्या शाखेत जा, बहुत संस्कार मिळते. विश्वास नांगरे पाटील संघाच्या कार्यक्रमात जातात, यात काही चुकीचं नाही. पाटील यांनी विश्वास नांगरे यांचं समर्थन केलं.